आज मी मसाला डोसाची रेसिपी शेअर करणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा. तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की मसाला डोसा कसं बनवायचा आहे. तर आता आपण पहिला घेऊया बटाटे. हे आता आपण कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे, थोडं पाणी टाकून. हे बघा, मी आता हे बटाटे शिजवायला ठेवलेलं आहे. बटाटे शिजूस तर मी आता कांदे कटिंग करून घेते. कांदे हे बघा, आता कांदे कसे कट करून घ्यायचे बघा. हे बघा, अशी ह्या पद्धतीमध्ये कट करून घ्या. कांदा आपल्याला चॉप नाही करायचे, थोडं लांब लांब कापून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. मी एक कांदा घेतलेला आहे, असं लांब लांब बारीक बारीक कापून घ्या. आता एक कढई घ्या. कढई सुकल्यावर त्यामध्ये तेल टाका. तेल टाकल्यानंतर थोडंसं चण्याचं डाळ, उडदाची डाळ, कढीपत्ता, थोडंसं हलकं भाजून घ्या. मग त्यानंतर कांदा ॲड करा. मी ते राई टाकायला विसरले होते, तर आता टाकून घेते राई. थोडं अद्रक लसूणचं पेस्ट, तेही परतून घेऊया मस्त. थोडं हळदी पावडर, मीठ, आणि हे जे शिजवलेले बटाटे आहे त्याचे मी साल काढून घेतले आहे. आणि त्याला तुम्ही मॅश न करता असे छोटे छोटे बारीक कापून घ्या. बारीक कापून घेताना काय होते की मसाला डोसा बटाटा खाल्ल्याची फिलिंग येते. हे बघा, अशा पद्धतीमध्ये तुम्ही कापून घ्या. असे एक एक करून मी पूर्ण बटाटे कापून घेतले आहे. आता ते कढईमध्ये सोडा, जेवढे पण कापलेले बटाटे आहेत ते सर्व. हे बघा, आता हे पूर्णपणे आता मिक्स करून घ्या. हे बघा, तुम्ही बघू शकता. बघा, मस्त आता तुमची जे मसाला डोसाची जी मसाला आहे हे रेडी झालेली आहे बघा, ऑलमोस्ट आपली. आता आपण ह्यामध्ये थोडंसं आता पाणी ॲड करणार आहोत. त्यामुळे काय होते की बटाटे मऊ पडते. हे बघा, आता थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आता थोडं उशीर झाकून ठेवूया. असे वाफ निघाल्यावर आता आपला मसाला रेडी आहे. आता चटणीसाठी मी घेतलेलं आहे खोबरं, सफेद डाळ, चिंच, कोथिंबीर, अद्रक लसूणचा पेस्ट आणि 3 ते 4 हिरवी मिरची, त्यालाही वाटून घेतलं आहे. तर तडकासाठी आपण राई आणि कढीपत्ता. हे बघा, चटणी पण मस्त आपली रेडी आहे. आता डोसे काढूया. हे बघा, आता मी डोसे काढून घेतली आहे. थोडं तेल टाकलेलं आहे आणि जो आपण आता मसाला रेडी आहे तो आपण त्याच्यात टाकूया. हे बघा, असं अर्ध भरायचं. त्याला फोल्ड करूया. दोन्ही बाजूतून थोडंसं कडक करून घेऊया. हे बघा, आपलं मस्त आला डोसा मस्त रेडी आहे. हे बघा, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे. आणि तुम्ही पण ही रेसिपी एन्जॉय केली नाही की तेही मला कळवा. हे बघा, वाव, असं जर सकाळ सकाळ नाश्ता भेटला